आहे आणि भारत या जगाला आपल्या कवेत घेणार. आज युरोप कंट्री असतील, एशियन कंट्री असतील, या सगळ्या कंट्रीमध्ये एक वानवा आहे, टेक्नॉलॉजीने खूप ॲडव्हान्स आहे, पण त्यांच्याकडे हा तरुण वर्ग उरलेला नाही. आज आपण पाहतोय की आपले मुलं आता दुबईला काम करतात. उद्याचा काळ असा आहे की आपले मुलं जर्मनीला असतील, आपले मुलं USA ला असतील, आपले मुलं फ्रान्सला असतील, आपले मुलं ब्रिटनला असतील. हे दिवस दूर राहिलेले नाही, हे दिवस खूप जवळ आहे. कारण भारत इकॉनॉमीमध्ये एवढे स्पीडी ग्रो करतोय की आज सर्व जगामध्ये मंदी आहे, पण भारत हा एकमेव देश आहे जिथे सगळ्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे गोष्ट आपल्या तरुणाईला समजून घेणं गरजेचं आहे. कारण जगात जरी त्याची मागणी असेल, पण कोणताही देश डायरेक्टली कोणालाही स्वीकारत नाही. तो त्याची क्वालिटी काय आहे त्या गोष्टी चेक करूनच तो त्याला आपल्या देशामध्ये एंट्री देतो. एवढंच नाही तर पॅरलली आपल्याला आणखी थोडं पुढे जावं लागणार आहे की ह्या ज्या ग्लोबल लँग्वेजेस आहेत, जसं जर्मनीमध्ये जर्मन लँग्वेज असेल, फर्स्ट क्रायटेरिया त्यांचा असेल की जर्मन लँग्वेज पाहिजे. त्याच्यानंतर क्रायटेरिया तुमचा स्किलचा. आणि आपण NSBFला काम करतोय. NSBF हे जे आहे हे जगामध्ये मान्य आहे. मग आता गोष्टी कोणत्या बोलूया की तुम्हाला त्या ग्लोबली जर तुम्हाला तुमचा अप्रोच ठेवायचा असेल तर तुम्हाला त्या लँग्वेजेस सुद्धा आल्या पाहिजे आणि त्या तुम्ही शिकल्या पाहिजे. सगळे एटिकेट्स आपल्याला समजलं पाहिजे. साधा एटिकेट्स असून मी तुम्हाला समजलं नाही की मी तुम्हाला शांत बसा तर तुम्हाला शांत बसता आले नाही. कारण अपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण त्या अपॉर्च्युनिटीसाठी स्वतःची लायकी उभी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि स्वतःची लायकी जेव्हा आपण उभी करतो, कारण कोणते बाहेरचे देश सोडा, आपण स्वतःच्या देशामध्ये एखादा इंटरव्ह्यू जर आपण देत असू तर तो तुम्हाला किती मिनिटे जज करतो? 3 नाही 4 मिनिट. आणि 4 मिनिटामध्ये तो सुद्धा रिझल्ट काढतो की तुम्हाला कंपनीमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि 4 मिनिटात आपण प्रूव्ह करू शकतो की नाही करू शकतो कशावर डिपेंड आहे? हे टोटली तुमच्या असलेल्या सवयी. ज्या सवयी तुम्हाला असतील त्या 4 मिनिटांमध्ये रिफ्लेक्ट होतात आणि त्या रिफ्लेक्ट झालेल्या सवयी मग तुमचं भविष्य घडवतात. त्यामुळे या चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे. सगळ्यांनी फार उत्कृष्ट प्रोजेक्ट आज आपल्या जिल्हास्तरीय उत्क्रांती तंत्रप्रदर्शनी मांडलेले होते. खरं म्हणजे RDC सर येणार होते, परंतु RDC सरांना कलेक्टर सरांचं लगेच कॉल आला आणि एक महत्त्वाची मंत्रालयीन DC होती ती DC त्यांना अटेंड करावं लागली आणि त्याच्यामुळे ती केली. अदरवाईज हे सगळे प्राइजेस RDC सरांमार्फत तुम्हाला मिळाले. पुरांनो, भविष्य उज्ज्वल आहे. फक्त भविष्य उज्ज्वल आहे म्हणून होत नाही, त्या उज्ज्वल भविष्याकडे त्याच आशेने आणि त्याच गतीने पुढे बघतो. थँक्यू.